नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आजपर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। शेतकरी बांधवांनो, कालपासूनच वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि काल बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले आहेत आणि जर का तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा अजून जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा झाला नाही, आता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आता फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा 9वा हप्ता जमा होणार आहे का, नेमकी तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यादीमध्ये लावण्यामध्ये आलं आहे का, तुमचा जिल्हा निवडण्यामध्ये आला आहे का। आता हे जर का तुम्हाला A to Z माहिती पाहिजे असेल तर शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता शेतकरी बांधवांनो पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, कालच बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी टाकले आहेत, परंतु उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज 10 वाजल्यापासून सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे वाटप या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील पूर्णपणे आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासूनच शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे। मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा, कधीही तुमच्या खात्यावरती तुम्हाला मेसेज म्हणजेच की येणार आहे की 4000 रुपये जमा झाले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो मोबाईलकडे लक्ष ठेवा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यामध्ये येतंय का, तुम्ही पात्र आहेत का, हेच आता आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता 1 ते 2 मिनिटे नक्की मोबाईल हातामध्ये धरून सविस्तरपणे व्हिडिओला पाहत चला। शेतकरी बांधवांनो, अधिकृत माहिती आलेली आहे, तुम्हाला आजपर्यंत बऱ्याच तुम्ही बातम्या देखील पाहिल्या असतील की असं सांगण्यामध्ये येत होतं की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता उद्या जमा होणार, आज जमा होणार, काल जमा झाला, परंतु शेतकरी बांधवांनो अद्याप म्हणजेच की पाहायला गेलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की कालच बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता सोडलेला आहे। आज उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देखील सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासून पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो चला सविस्तरपणे जाणून घेऊया, यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, त्यासोबत कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि तसेच शेतकरी बांधवांनो नेमकी कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे, कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते म्हणजेच की 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। आता हेच तुम्हाला शेतकरी बांधवांनो A to Z एक एक करून माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी आलेली आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांना नेमकी म्हणजेच की लाभ मिळणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। तर पहा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 24वा हप्ता जमा झालाय, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा झालाय, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय, 22वा हप्ता जमा झालाय, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा या ठिकाणी 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। तसेच ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत म्हणजेच की 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो सरकारने महत्त्वाची कामे देखील करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। कोणती कामे आहेत ते देखील मी आता तुम्हाला सांगतो। तर पहा, आता नंबर 1 वरती महत्त्वाचं काम असणार आहे शेतकरी बांधवांनो ई-केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती महत्त्वाचं काम म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड
आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे फार्मर आयडी कार्ड नसेल तर फार्मर आयडी कार्ड हे लवकरात लवकर बनवून घ्या, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे लाभ हा म्हणजेच की हप्त्याचा जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की दिला जाणार नाही. तर शेतकरी बांधवांनो हे कामे जे शेतकरी बांधव पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम ही रक्कम जमा होत आहे. आता त्या 12 जिल्ह्यांची नावे सांगतो, त्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा नक्कीच शेतकरी बांधवांनो तुम्ही चेक करायचं आहे. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल. नमोचा 9वा प्लस 10वा हप्ता कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो पुणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. पुणेमधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी सुद्धा तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. सरकारचा मोठा निर्णय झाला आहे. डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप करण्याचं हे राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ठरवण्यामध्ये आलेला आहे. आता काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर पालघर परभणी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पालघर परभणी मधील शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा नमोचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न असेल तर आता हा तुमचा प्रश्न संपला असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे. त्यानंतर वर्धा, वाशिम, यवतमाळ, ठाणे मधील शेतकरी असाल, वर्धा, वाशिम, यवतमाळ, ठाणे मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर अमरावती, बीड, बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अमरावती, बीड, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे. कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा आता तुमच्या देखील खात्यावरती ही पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर रायगड, सातारा, सोलापूर मधील शेतकरी असाल, रायगड, सातारा, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, रायगड, सातारा मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती रक्कम केव्हा जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर लातूर, कोल्हापूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.